गोलंदाजी करतोय तो ऋतिक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतोय. पहिलं षटक. अजून संघाचं खातं खोललेलं नाही. आणि पुन्हा एकदा व्हाईट. आणि व्हाईटनं संघाचं खातं उघडलं. संघाच्या धावसंख्येत 1 रन. आणि कट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र मिसफिल्ड. चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या होती ती 5 धावा, 2 विकेट. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मात्र 1 धाव पूर्ण. बॅटिंग करतोय तो सुनील. आणि कट केलाय लेग साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 7 धावा, 2 विकेट. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो रवी. गुजरात संघाचा. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. बॅटिंग करील तो सुनील. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना तो रवी. आणि पुन्हा एकदा निर्धाव. दुसरं षटक. संघाची धावसंख्या आहे ती 7 धावा. गुजरात संघ कमबॅक करताना.
आणि चेंडू जातोय हवेत, काय होतंय बघूया. आणि तेवढी सुरेख झेल आणि बोराडी किंग संघाला पुन्हा एक झटका. नेक्स्ट बॅट्समन लवकर चला. नेक्स्ट बॅट्समन आलाय तो आकाश. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर असं षटक पडताना रवी यांच्याद्वारे. आणि पुन्हा एकदा मिडल ओव्हर, कुठल्याही प्रकारची धाव नाही. संघाची धाव संख्या स्थिरावली. संघाची धाव संख्या आहे ती 7 धावा. बाळाभाऊ साळुंके यांनी 1 तासापूर्वी 100 रुपये वाटायची स्कीम चालू केली होती, आता ती बंद करून टाकली. जो बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडेल त्याच्यासाठी अनिल चव्हाण आणि सुनील चव्हाण यांच्याकडून रोख 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि या संधीचं सोनं करा. राज गोलंदाज. आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी टाकताना राज. पहिला चेंडू निर्धाव. संघाची धाव संख्या आहे ती 7 धावा. आणि पुन्हा एकदा 1 रन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नो बॉल प्लस 2 धावा. फ्री हिट अशा 3 धावा. फ्री हिट असेल ती दीपक साठी. दीपक करतोय का संधीचं सोनं बघूया. आणि फटका ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. दुसरी ही धाव पूर्ण. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. राज पुढचा चेंडू काय करताय बघूया. आणि कट केला आहे आणि झेल सुटली. संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. आणि पुन्हा एकदा लेग साइडला कट केला आहे. मात्र 1 धाव पूर्ण. आणि हे सामने ऑनलाईन ज्याच्या स्वरूपात चालू आहे ते 10 क्रिक लाईव्ह या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. सर्वांना विनंती असेल, हे सामने जे यूट्यूबद्वारे तुम्ही बघताय 10 क्रिक लाईव्ह
आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 14 धावा. तीन षटक 14 धावा. शेवटचं षटक बाकी. अनिल पुढचा गोलंदाज फटकावलाय लेग साइडच्या दिशेने. दणदणीत खणखणीत चौकार. हाय शाबास, धन्यवाद. अनिल यांचा पहिला चेंडू. दणदणीत खणखणीत असा चौकार घेतलाय त्यांना. राजूभाई, ओपन वालाचे लॉट्स पाडण्याचे घेवाचे कागदपत्र आणि फी जमा करते घे. जल्दी आव. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि विकेट. आउट झालाय तो आकाश. आणि बॅटिंग साठी येतोय तो लहू. ओपन वाले एंट्री करती जावा. कागदपत्र शिवाय एंट्री नाही घे. कागदपत्राने या. शेवटचं षटक प्रगती पथावर. आणि पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि विकेट. बोर्डी संघ एका पाठोपाठ आउट होताना. तू जाय मी येतो. डायरेक्ट येते हवे. चला नेक्स्ट बॅट्समन. संघाची धावसंख्या झाली ती 18 धावा, 5 विकेट. बॅटिंग साठी येतोय तो किशोर. विजूभाई कॉमेंट्री मॅन, बाउंड्रीच्या बाहेर ज्याने बी कॅच झेल केला अनिल चव्हाण आणि सुनील चव्हाण कडून 101 रुपये त्यांना बक्षीस अलाउन्स करून दे. आणि विकेट. जो कोणी बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडेल त्याच्यासाठी रोख 101 रुपयाचं पारितोषिक असेल. अनिल चव्हाण आणि सुनील चव्हाण यांच्याकडून संधीचं सोनं करा. बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा आणि 101 रुपये घेऊन जा. मागच्या वर्षी कमिटीचे 2500 रुपये गेले होते. त्यांनी हे बक्षीस चालू केलं होतं. नंतर ते कॅच खूपच जायला लागले. त्यांनी ते बंद करून टाकलं होतं. मात्र आता पुन्हा चालू झालंय.
आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 18 धावा. गुजरात संघाला जिंकण्यासाठी 19 धावांचं लक्ष्य. 24 चेंडू 18 धावा. ओपनच्या एंट्र्या जमा करा आणि आडी आवजा ओपनचे कप्तान लॉर्ड्स पडिगेवांचे. अध्यक्ष यानंतर मॅच आहे का? कोण कोण आहे? याच्यानंतर होणारा सामना जुन्नर शिवनेरी वर्सेस एरोंडोल. जुन्नर शिवनेरी आणि एरोंडोल दोन्ही टीमाचे कॅप्टन. चला गुजरात संघ आपले 2 धुरंधर पाठवा. गुजरात संघ चला सामन्याला सुरुवात करायची. गुजरात संघ चला ओपन वाले एंट्री फी जमा करा. आधार कार्ड आणा. गुजरात संघ तुमचे 3 बॉल कमी होऊन जातील. पेनल्टी बसेल. लवकर चला. चला शिवनेरी जुन्नर एरोंडोल बोल्डी किंग संघाचा 12 प्लेयर. टॉस करणे आवाज. चला मॅच होणार काय बाद. दिलीप भाऊ वो देखने को टाइमिंग. पुढील होणारा सामना शिवजन्मभूमी जुन्नर वर्सेस एरंडोल. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉच करण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आहे. बॉलर्स नेम आणि बॅटिंग साठी आले गुजरात संघाकडून ऋतिक आणि राजा. चला पहिला चेंडू आणि हवेत आणि सुंदर अशी झेल. आउट होतोय तो ऋतिक. गुजरात संघाला पहिला झटका. अतिशय सुंदर झेल झाली. चला नेक्स्ट बॅट्समन बॅटिंग साठी आलाय तो जिगर. चला जुन्नरचा कॅप्टन आलेला आहे. आणि जिगर पहिला चेंडू कट केलाय. मात्र कुठल्याही प्रकारची धाव नाही. अनिल भाऊ तुम्ही बाउंड्रीच्या बाहेरून चला. नियमाचं पालन करा. आणि पुन्हा एकदा कट केलाय ऑफसाईडच्या दिशेने. मात्र दंदेने खणखणीत चौकार.
आणि पुन्हा एकदा अपील झाली. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. दोन्ही संघाने याची दक्षता घ्या. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. काय होतंय बघूया. आणि मिसफील्ड. मात्र एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या होती ती 5 धावा. पहिलं षटक, 1 विकेट. आणि बोल्डी किंग संघाला पेनल्टी. कमिटी कमिटी प्लेअरला सांगा शूज घालून या. 1 रनांची पेनल्टी. शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 6 धावा. अरे ये क्या हो रहा है भाई. चप्पल निकाली और चप्पल ही पहनी. कमिटी काय करायचं. शूज नाही घातलाय. त्याने चप्पल काढली, परत चप्पल घालून घेतली. थांबा पंच, सामना थांबवा. चला सामना चालू करा. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. काय होतंय बघूया. आणि विकेट. आउट होतोय तो राजा. गुजरात संघाला दुसरा झटका. शिवजन्मभूमी जुन्नर संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी करेल तो एरंडोल संघ. पुढचं षटक घेऊन आलाय तो आकाश. सामना करेल तो जिगर. आणि पहिला चेंडू वाईट. एक अतिरिक्त धाव. संघाच्या धावसंख्येत पुन्हा एकदा 1 रनांची वाढ. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे एक अनुसती माता प्रीमियर लीगच्या वतीने हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. आणि पुन्हा एकदा कट केल्या लेग साइडच्या दिशेने दणदणीत खणखणीत चौकार. आईशाबास, धन्यवाद. खामगाव वन संघाचा मॅन ऑफ द मॅच. आणि पुन्हा एकदा कट केलाय समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. मिस फील्ड.
आणि चौकार. संघाची धावसंख्या होती ती 15 धावा. आणि पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. पंधरा चेंडू असेल, 4 धावांची आवश्यकता असेल. आणि चेंडू हवेत. काय होतंय बघूया. मात्र एक धाव पूर्ण आणि मिस फील्ड. एकच धाव. 14 चेंडू, 3 धावा बाकी. आणि पुन्हा एकदा कट केला लेग साइडच्या दिशेने. मात्र एक धाव पूर्ण. चला जिगर भाई, चौका मारून द्या. सामना लवकरात लवकर संपवा. आणि निर्धाव चेंडू. षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या असेल ती 17 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. बॉलर्स नेम. पहिला चेंडू अतिशय सुंदर निर्धाव चेंडू. अजय गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आणि चेंडू हवेत. काय होतंय बघूया. आणि विकेट. दोन धावांची आवश्यकता आहे. एवढे उंच हिट मारून उपयोग नाही. नेक्स्ट बॅट्समन. बॅट्समन नाव सांगा. सूरज. गोलीगत. आणि पुन्हा एकदा व्हाईट. व्हाईट नाही, सॉरी. सूरज. यस किंवा क्यू. बुक्की टेंगोल. गोलीगत धोका आणि चौकार. संघ झालाय तो विन. चला चला समोरचा सामना कोणाचा आहे. शिव जन्मभूमी जुन्नर वर्सेस एरंडोल. चला, होणारा सामना. जुन्नरवाले. जुन्नर संघ आपलं क्षेत्ररक्षण लावा. जुन्नरवाले जिगर जल्दी आवा. मॅन ऑफ द मॅच येऊन